नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 26 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मे 25। स्पष्टीकरण, आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन दरवर्षी मे 25 रोजी साजरा केला जातो। उद्देश, बेपत्ता मुलांच्या कुटुंबांप्रती सहानुभूती व पाठिंबा दर्शवणे, मुलांचे अपहरण आणि तस्करीच्या प्रकरणांवर प्रकाश टाकणे आणि समाजात मुलांच्या सुरक्षेविषयी जागरूकता वाढवणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे। इतिहास, या दिवसाची सुरुवात अमेरिकेत 25 मे 1979 रोजी न्यूयॉर्कमधील एटन पॅड्स या 6 वर्षाच्या मुलाच्या बेपत्ता होण्याच्या अत्यंत दुःखद घटनेनंतर झाली होती। पुढे 1983 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी हा दिवस घोषित केला आणि 2001 सालापासून याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली। प्रश्न 2, अलीकडेच केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष स्पीकर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, थिरुवंचूर राधाकृष्णन। स्पष्टीकरण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थिरुवंचूर राधाकृष्णन यांची केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। राधाकृष्णन हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे उमेदवार होते, ज्यांनी राज्य विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवले आहे। केरळ राज्याची माहिती, राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू केरळशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी। केरळ सरकारने भारताचा पहिला समर्पित कॅबिनेट पातळीवरील कृत्रिम बुद्धिमत्ता AI पोर्टफोलिओ लॉन्च केला आहे। केरळ सरकारने देशातील पहिला वृद्ध काळजी विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। संपूर्णपणे डिजिटल बँकिंगचा अवलंब करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे। संयुक्त राष्ट्रांच्या कचरामुक्तीकडे 20 शहरे या उपक्रमात सहभागी होणारे वर्कला हे पहिले भारतीय शहर बनले आहे। गांडुळाची ग्रॉविडा वझानिया नावाची नवीन प्रजाती केरळमध्ये शोधण्यात आली आहे। महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी केरळमध्ये निर्भया निशा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे। प्रसिद्ध अट्टुकल पोंगल उत्सव केरळमध्ये साजरा करण्यात आला। प्रश्न 3, अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला किती लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 2.87 लाख कोटी। स्पष्टीकरण, भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला 2,86,588.46 कोटी रुपये, सुमारे 2.87 लाख कोटी रुपये एवढा विक्रमी लाभांश देण्यास मान्यता दिली आहे। RBIकडून सरकारकडे हस्तांतरित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश आहे। महत्त्व, हा प्रचंड लाभांश देशांतर्गत अर्थव्यवस्थेला जागतिक राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यास मोठी मदत करेल। यामुळे वित्तीय तूट कमी करण्यास मदत होईल। प्रश्न 4, अलीकडेच भारताचा पहिला एक्सचेंज ट्रेडेड वेदा डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट रेनमुंबई कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, NCDEX। स्पष्टीकरण, भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड वेदा डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट रेनमुंबई राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज NCDEX द्वारे लॉन्च करण्यात आला आहे। उद्देश, हा सेबीद्वारे मंजूर केलेला भारताचा पहिला हवामान विषयक करार आहे, जो व्यावसायिक, शेतकरी आणि बांधकाम कंपन्यांना पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि हवामानातील चढउतारांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे। हा अभिनव पर्याय IIT बॉम्बेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे। प्रश्न 5, अलीकडेच भारतीय नौदलासाठी लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल NGOPV चे नाव काय आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, संघमित्रा। स्पष्टीकरण, भारतीय नौदलासाठी अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसलचे नाव संघमित्रा असे आहे। हे कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सद्वारे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले आहे। या अत्याधुनिक युद्धनौकेचे जलावतरण 20 मे 2026 रोजी करण्यात आले होते। या जहाजांची लांबी साधारण 113 मीटर असून सागरी सुरक्षा आणि पाळत ठेवण्याच्या मोहिमा अधिक बळकट करण्यात हे मोलाची भूमिका बजावेल।
प्रश्न 6. अलीकडेच IJU सदर्न इंडिया ज्युनियर बॉईज गोल्फ चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. विहान जैन. स्पष्टीकरण. हरियाणाचा तरुण गोल्फ विहान जैन याने अलीकडेच IJU सदर्न इंडिया ज्युनियर बॉईज गोल्फ चॅम्पियनशिपचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. कोइंबतूर गोल्फ क्लब येथे आयोजित या स्पर्धेत विहानने बॉईज श्रेणीमध्ये 300च्या एकूण गुणांसह +12 गुणांनी शानदार विजय नोंदवला. प्रश्न 7. अलीकडेच भारताने कोणत्या आफ्रिकन देशाच्या जागतिक व्यापार संघटनेतील WTO प्रवेशाला पाठिंबा दर्शवत द्विपक्षीय प्रवेश प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इथिओपिया. स्पष्टीकरण. भारताने नुकतेच आफ्रिकन देश इथिओपियाच्या जागतिक व्यापार संघटनेतील प्रवेशाला अधिकृत पाठिंबा दर्शवत द्विपक्षीय प्रवेश प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे. जेनेवा येथे पार पडलेल्या एका विशेष समारंभात भारत आणि इथिओपियाच्या कायमस्वरूपी प्रतिनिधींनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इथिओपिया देशाची माहिती. राजधानी अदिस अबाबा. चलन इथिओपियन बीर. पंतप्रधान अबिय अहमद अली. प्रश्न 8. अलीकडेच नमुना नोंदणी प्रणाली SRS बुलेटिन 2024 नुसार भारतातील कोणत्या राज्यात बालमृत्यूदर IMR सर्वात कमी आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. केरळ. स्पष्टीकरण. नवीनतम नमुना नोंदणी प्रणाली बुलेटिन 2024 नुसार केरळमधील बालमृत्यू दर देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. केरळचा बालमृत्यू दर प्रति 1000 जिवंत जन्मांमागे केवळ 8 आहे. राष्ट्रीय सरासरी. भारताचा राष्ट्रीय बालमृत्यू दराचा सरासरी आकडा प्रति 1024 इतका आहे. प्रश्न 9. अलीकडेच तुलसी गबार्ड यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालक पदाचा राजीनामा दिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अमेरिका. स्पष्टीकरण. तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे पती अमेरिकन नौदलाचे छायाचित्रकार अब्राहम विलियम्स हे हाडांच्या कर्करोगाने बोन कॅन्सर ग्रस्त असल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा राजीनामा 30 जून 2026 पासून अंमलात येईल. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी. ऑक्टोबर 2026 मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे यजमानपद अमेरिका भूषवणार आहे. युनायटेड नेशन्स फोरम ऑन फॉरेस्ट्सची 21वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम सुरू करण्याची घोषणा केली आहे. सिपरी 2025च्या अहवालानुसार लष्करी व संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका जगात अग्रस्थानी आहे. अमेरिकेच्या संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षासाठी स्थगित करण्यासंबंधीचे विधेयक सादर करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आर्क डी ट्रम्प स्मारकाच्या नियोजित आराखड्याचे अनावरण केले आहे. अमेरिकेच्या सिएटल शहरात स्वामी विवेकानंद यांच्या पूर्ण आकाराच्या पहिल्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. प्रश्न 10. अलीकडेच मेट्रो मंडे या उपक्रमाची सुरुवात कुठे करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. दिल्ली. स्पष्टीकरण. मेट्रो मंडे या उपक्रमाची सुरुवात अलीकडेच देशाची राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. उद्देश नागरिक, शासकीय अधिकारी आणि मंत्र्यांना वैयक्तिक गाड्याऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. इंधन बचतीला चालना देण्यासाठी आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी करण्यासाठी या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. प्रश्न 11. अलीकडेच कोणत्या भारतीय धावपटूने 100 मीटर धावण्याची स्पर्धा 10.9 सेकंदात पूर्ण करून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गुरिंदरवीर सिंग. स्पष्टीकरण. पंजाबचा वेगवान धावपटू गुरिंदरवीर सिंग याने रांची येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन कपमध्ये 100 मीटरचे अंतर अवघ्या 10.9 सेकंदात पार करत नवा राष्ट्रीय विक्रम रचला आहे. यासह 10.10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 100 मीटर शर्यत पूर्ण करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. गुरिंदरवीरने या ऐतिहासिक कामगिरीसह अनिमेश कुजूरचा, ज्याचा जुना विक्रम 10.16 सेकंद होता, विक्रम मोडीत काढला आहे. प्रश्न 12. अलीकडेच कोणी 6000 किलोमीटर लांबीची सीमा अभेद्य बनवण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्टची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अमित शाह. स्पष्टीकरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेली 6000 किलोमीटर लांबीची सीमा पूर्णपणे सुरक्षित व अभेद्य करण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
उद्देश सीमापार होणारी घुसखोरी व गुन्हेगारी रोखणे आणि सीमावर्ती भागातील लोकसंख्याशास्त्रीय संतुलन बिघडवण्याचे प्रयत्न हाणून पाडणे हा मुख्य हेतू आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने श्रममित्र ॲप लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, हरियाणा. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मान्यता दिली आहे. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाणार आहे. सिपरी 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे. शुक्र ग्रहाच्या संशोधनासाठी भारताने स्वीडन देशासोबत व्हीनस ऑर्बिटर मिशन संदर्भात महत्त्वपूर्ण करार केला आहे. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळचे उद्घाटन केले आहे. अंदमान आणि निकोबार येथे पाण्याखाली सर्वात मोठा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवून विक्रम करण्यात आला. कृषी मंत्रालयाने 2 दिवसीय कृषी परिषद फ्रूट होरायझन 2026चे आयोजन लखनौ येथे केले होते. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया ठरला आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त आल्याच्या दर्जेदार लागवडीसाठी मिझोराम सरकारने आले मिशन सुरू केले आहे. कॅटेगरी ए क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी स्क्वॉड्रन लीडर सान्या ठरल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे नव्याने बांधलेल्या भव्य ध्यान मंदिराचे लोकार्पण केले. ग्रामीण स्वच्छता मोहिमेत पूर्व विभागातील प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून बिहारची निवड झाली आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये गळतीचे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणले आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026 महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद दक्षिण कोरियाने पटकावले आहे. सिक्कीम हे देशातील पहिले संपूर्ण कागदविरहित न्यायव्यवस्था असणारे राज्य बनले आहे. कल्याणकारी योजना दुर्गम आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाचे विशेष अभियान सुरू केले आहे. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शासकीय वापरासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे बंधनकारक केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.